मला नाही बोलायचंय. असलं काय आहे ते मला माहितीच नाही. मला हा विषयच मला प्रश्न असा आहे. त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत काय, ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना. ठीक आहे ना, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय. बघितलं मित्रांनो तुम्ही, नेहमीप्रमाणे राज ठाकरे नेहमीच काही ना काही गुपित गोष्टी करत असतात. आता परवा निकाल आला बेस्ट पतपेढीचा इलेक्शनचा. त्यामध्ये ठाकरे पॅनल जे होतं, ठाकरे ब्रँड ज्याला म्हणत होतं, तो ठाकरे ब्रँड कुठंतरी मागे पडला आणि 0 जागा त्यांना मिळाल्या. आता ही जी काही लढाई होती, ही लढाई दोघं ठाकरे बंधूंनी सोबत लढली होती असं तिथे सांगण्यात आलं होतं आणि दोघं ठाकरेंविरुद्ध भाजप अशी इथे ही लढाई होती. पण ज्या वेळेस इथे 0 मार्क म्हणजेच एकही जागा ठाकरेंना जिंकता आल्या नाही, तिथे राज ठाकरे लगेच म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांनी लगेच तिथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता या भेटीमागचं कारण काय होतं, या भेटीमागच्या गोष्टी काय, चर्चांना उदांतर येणारच आहे. कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी दोघं ठाकरे एकत्र आले होते, मोठा कार्यक्रम देखील करण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत असं सांगण्यात येत होतं की दोघं ठाकरे आता नेहमीच सोबत राहतील आणि ते बीजेपींना कधीच सोबत बोलणार नाहीत. बीजेपी बरोबर नेहमीच त्यांचं वैर आता दिसून येणारे, मतभेद असणारे. पण कुठंतरी लगेच राज ठाकरे यांनी तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि मग चर्चांना उधाण आलं. पण आज जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की ही जी काही भेट होती, ही भेट यासाठी होती की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने लोंढाच्या लोंढा गर्दी वाढते, जिथे 500 लोक राहायला पाहिजे जेवढी जागा आहे, तिथे आज 5,000 लोक राहायला लागलेत. आणि मग तिथे वाहतुकीचा प्रश्न झाला, तुमचा पार्किंगचा प्रश्न झाला, मोठमोठे टॉवर्स उभे राहत आहे. पण लोकांची जी काही क्षमता आहे पार्किंगची, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे मी तिथे मांडायला गेलो होतो असं त्यांनी तिथे सांगितलं. मग हे जर मुद्दे तुम्हाला मांडायचे होते तर तुम्ही इतर लोकांना देखील विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. तुमचे बंधू आहेत, मोठे बंधू उद्धव ठाकरे, यांना देखील तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि सगळ्यांना सांगून तुम्ही काहीतरी भेट किंवा एक नियोजित भेट आहे, मी भेटणार आहे असं काहीतरी प्रेस मीडियासमोर सांगायला पाहिजे होतं आणि मग तुम्ही ते भेटायला पाहिजे होतं असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे. आता हे जे काही म्हणणं आहे, हे म्हणणं काही वावगं नाही आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना विश्वासात घेऊन विश्वास ठेवला आणि एक युती तयार केली, त्या पद्धतीने आता दुसरीकडे संदीप देशपांडे हे म्हणत आहे की आमचं तिथे पाठबळ कमी पडलं आणि म्हणून आम्हाला तिथे पराभव मिळाला. तर राज ठाकरेंना ज्यावेळेस विचारण्यात आलं तर राज ठाकरे म्हणतात कुठली ती लढाई, अच्छा छोटी मोठी पतपेढीची ना, छोट्या मोठ्या लढाई चालूच असतात. ते इलेक्शन थोडी असतं, स्थानिक स्वराज्य संस्था छोट्या छोट्या आहेत, यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणायचं की कुठली ती निवडणूक आणि दुसरीकडे म्हणायचं अच्छा ती पतपेढीचे ना, मी वाचलं होतं कुठंतरी. हे सपशेल चुकीचं आहे. जास्त दिवस या अशा जर गोष्टी करत बसणार तर याचा फटका उद्धव ठाकरेंना देखील बसणार आहे भविष्यामध्ये. कारण की उद्धव ठाकरेंवर लोकांचा जास्त विश्वास आहे आणि राज ठाकरेंवर कुठंतरी डगमगत असतं. म्हणजे नेहमीप्रमाणे कधी इकडे अड्यात तड्यात मड्यात हे त्यांचं चालूच असतं आणि म्हणून याचा फटका या युतीला बसू शकतो. त्यांनी असं करू नये. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.